या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तीन गोष्टी बघणार आहोत. एक तर ॲटॉमिक नंबर म्हणजे काय, ॲटॉमिक मास म्हणजे काय, या दोघांमध्ये नेमका काय फरक असतो. तर आपण आतापर्यंत बघितलेलं आहे की एखाद्या ॲटममध्ये काही प्रोटॉन असतात, काही न्यूट्रॉन असतात आणि त्याच्यानंतर काही इलेक्ट्रॉन्स हे फिरत असतात. याच्या बाहेर कोणताही एलिमेंट असू दे त्याच्यामध्ये प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉनची संख्या ही जवळजवळ सेम असते. जिथे चेंज होतो तिथे त्यांना नावं वेगवेगळी देण्यात आली आहेत, पण नॉर्मली सर्व प्रकारच्या एलिमेंट्समध्ये प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉनची संख्या ही समान असते. जेवढे प्रोटॉन असतात तेवढेच इलेक्ट्रॉन असतात आणि तेवढेच न्यूट्रॉन असतात. ही एक आयडियल कंडिशन आपण मानली की याच्यामध्ये प्रोटॉन, इलेक्ट्रॉन आणि न्यूट्रॉनची संख्या ही समान आहे एखाद्या एलिमेंटमध्ये. तर याच्यावरून ॲटॉमिक नंबर कसा काढायचा? ॲटॉमिक नंबर त्याला झेड इंडिकेशन आहे. तर ॲटॉमिक नंबर म्हणजे जेवढे प्रोटॉन असतील तोच त्याचा ॲटॉमिक नंबर असतो, किंवा जेवढे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतील तेच त्याचा ॲटॉमिक नंबर असतो, किंवा जेवढे न्यूट्रॉन असतील तेच त्याचा ॲटॉमिक नंबर असणार आहे. म्हणजे नंबर ऑफ प्रोटॉन, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन आणि नंबर ऑफ न्यूट्रॉन यांच्यापैकी कितीही, कारण सगळे सेमच आहेत असं आपण मानलेलं आहे, यांच्यापैकी जो आकडा असतो तोच आपण ॲटॉमिक नंबर म्हणून कन्सिडर करत असतो. एखाद्या एलिमेंटच्या ॲटम मध्ये समजा 6 इलेक्ट्रॉन किंवा 6 प्रोटॉन आहेत, तर त्याचा ॲटॉमिक नंबर हा 6च आहे, जो की कार्बन आहे. आता कार्बनच्या एका ॲटम मध्ये प्रोटॉन किती आहेत? 6, म्हणून त्याचा ॲटॉमिक नंबर झाला 6 असं म्हणू शकतो. त्याच्यानंतर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन सुद्धा 6च आहेत, नंबर ऑफ न्यूट्रॉन सुद्धा 6च आहेत. याचा आयसोटोप असेल तर कदाचित त्याच्यामध्ये चेंज होऊ शकतो. तर ॲटॉमिक नंबर म्हणजे सिंपली नंबर ऑफ प्रोटॉन्सची संख्या. जेवढे प्रोटॉन असतील त्यालाच तुम्ही ॲटॉमिक नंबर असं म्हणा. तर याच्यामध्ये एक सांगू शकतो आपण, ॲटॉमिक नंबर याला झेड असं या चिन्हाने दाखवतात, कॅपिटल झेडने, आणि यालाच आपण म्हणू शकतो नंबर ऑफ प्रोटॉन्स किंवा नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किंवा नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. याच्यावरून आपण ॲटॉमिक नंबर